प्रभाग क्रमांक 11 शिवतीर्थ नगर रामबाग कॉलनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्तीताई शिंदे, कांताबाई खिलारे उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य टू व्हीलर रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. हर्षवर्धन मानकर निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले असून नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद पाहायला मिळतोय. पुणे शहराचे माजी उपमहापौर व सर्वांचे लाडके नेतृत्व दीपक भाऊ मानकर हे देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी असून त्यांनी देखील नागरिकांसोबत संवाद साधला. उमेदवारांच्या स्वागतासाठी प्रवर्गातील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत रस्त्यावर रांगोळी काढत, फटाक्यांची आतिषबाजी तर हार तुरे घालून औक्षण करून सर्वांचे स्वागत केले. या टू व्हीलर रॅलीमध्ये हजारो युवक महिला सहभागी झाल्या होत्या. उमेदवार हर्षवर्धन मानकर यांनी सर्वांचे आभार मानत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. आज रविवारचं औचित्य साधून आम्ही ही बाईक रॅली आयोजित केलेली आहे. शेवटचे 48 तास प्रचाराचे राहिलेले आहेत आणि रविवारमुळे आज जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता येईल या हिशोबाने आम्ही आज हे बाईकचं आयोजन केलेलं आहे. नाही, खूप चांगला प्रतिसाद आहे. उमेदवार म्हणून मी पहिल्यांदाच उभा राहत असलो तरी गेले 8-10 वर्ष आम्ही जनतेमध्ये उतरून जनतेचं काम करतो आहे, त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आहे. काय नेमकं नव्याने समस्या जाणवल्या प्रभागातल्या लोकांच्या? काय गेले 4-5 वर्ष आपल्याला माहिती आहे की निवडणुका न झाल्यामुळे प्रशासन राज होता आणि त्यामुळे बऱ्याचशा समस्या पेंडिंग राहिलेल्या आहेत. मूलभूत ज्या गरजा आहेत म्हणजे रस्ते असतील, ड्रेनेजचे कामं असतील, पाण्याच्या लाईन टाकण्याची कामं असतील, हे खूप प्रमाणामध्ये कामं पेंडिंग आहेत आणि तेच आम्ही लोकांना आश्वासन दिलंय की बाबा निवडणुका झाल्यानंतर लवकरात लवकर ही सगळी कामं मार्गी आम्ही लावू. भाऊंच्या पाठीमागे संपूर्ण समाज या ठिकाणचा आहे, या ठिकाणचा प्रभावित नागरिक आहेत आणि तीच छबी नागरिक आपल्यामध्ये बघतायत, तुमची छबी आपल्यामध्ये दिसते. काय आव्हान कराल येत्या 15 तारखेला मतदानासाठी नागरिकांना? आम्ही नागरिकांना हेच आवाहन केलेलं आहे की जसं भाऊंनी प्रत्येक येणाऱ्या माणसाची समस्या दूर करण्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, तोच प्रयत्न आम्ही 3 जण येणाऱ्या काळामध्ये कायम करत राहू आणि जे जनता आम्हाला निवडून देणार आहे त्यांच्या प्रति कृतज्ञता राहून त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. वचननामा मुख्यतः म्हणजे महिलांसाठी म्हणजे स्वयंरोजगार केंद्र उभारून महिलांना अजून सक्षमीकरण करणं हा माझा प्रथम कर्तव्य मी समजतो आणि त्याचबरोबर इथल्या ज्या महानगरपालिका आहेत, महापालिकाच्या ज्या शाळा आहेत, ते आत्ता 5 वर्षापूर्वी आम्ही तिथे इंग्लिश मिडियमची शाळा चालू केली होती. तर येणाऱ्या काळामध्ये ती शाळा 10वी पर्यंत कशी चालू होईल याच्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत आणि त्याचबरोबर इथं जो शासकीय दवाखाना आहे तिथं सुद्धा मॅटर्निटी होम चालू करून अजून चांगल्या सुविधा इथल्या महिलांना कशा देता येईल याच्यासाठी प्रयत्न राहणार आहे. माझे विजन जे आता बचत गटाच्या माध्यमातून जे काम करते ते महिला सबलीकरणासाठी किंवा महिलांना स्वयंरोजगार कसा करता येईल, तसेच विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल करण्याचा देखील माझा संकल्प आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा करण्याचा देखील संकल्प आहे. यावेळेस ते मी नक्की करून देणार. वयोवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, त्याचबरोबर हास्य क्लब आणि महिलांसाठी स्वयंरोजगार करण्याचा आमचा सगळ्यांचा मिळूनच एकच प्रयत्न आहे. आणि मोठी संधी तुम्हाला या ठिकाणी देण्यात वातावरण खूप छान आहे. इथल्या सर्व नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला चांगल्या रीतीने आलेला आहे आणि सर्व नागरिकांचे आशीर्वाद देखील आमच्या सोबत आहेत असंच आम्हाला या सगळ्यांच्या बोलण्यावरनं एकंदरीत वाटतंय आणि हा विश्वास त्यांचा आम्हाला 15 तारखेनंतर नक्कीच आम्हाला विजयापर्यंत पोहोचवेल हा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतोय.